हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं ॲश रंगोली डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आता श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण सोमवार आणि लगेचच नागपंचमी आहे दुसऱ्याच दिवशी. तर सर्वांना नागपंचमीच्या आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजची रांगोळी पण खूप स्पेशल आहे, तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशीसुद्धा काढू शकता किंवा याची पूजा पण आपण करतो. जेव्हा पट मिळते बाजारामध्ये तेव्हा तिथे आकृत्या असतात किंवा फोटोज असतात. तर तुम्ही नागाची पूजा, आपण नेहमी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करत असतो किंवा एक नागाची किंवा पाच नागाची पूजा करावी लागते. आणि प्रत्येकाचं घरची जी पूजा आहे किंवा नैवेद्य किंवा प्रसाद हा वेगळा वेगळा असतो. कोणाकडे बेसनाचे लाडू केल्या जाते, कोणाकडे करंजा केल्या जातात, तर कोणाकडे कढई केल्या जाते. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. देव एकच आहे, देवाची पूजा एकच आहे, फक्त देवाला नैवेद्य जो आहे तो वेगळा वेगळा दाखवला जातो. तर अशा प्रकारे आहे. आणि श्रावणाला सुरुवात झाली आहे, सगळीकडे हिरवळ आहे आणि व्रत, वैकल्य आणि सण म्हणू शकता. तर सुरुवात झालेली आहे. श्रावण म्हटलं म्हणजे सगळ्यांना आवडीचा महिना म्हणू शकता किंवा सण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे नागपंचमी पण लगेचच आलेली आहे. सोमवार झाला की लगेचच आहे. तर सर्वांना परत एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रांगोळी कशी वाटली तुम्हाला ते पण नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा. आणि अशा सणांच्या, काही थेंबांच्या आणि काही निसर्ग अशा रांगोळ्या आपण बघणार आहोत किंवा आहे. तर तुम्ही नक्की चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि रांगोळी कशी वाटली नागपंचमीची खास ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठून बघता ते पण नक्की सांगा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सपोर्ट करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. एक लाईक नक्की करा, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात. तर नक्की स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी एक लाईक करायला विसरू नका.